जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. देवळी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा. 14 नगरसेवकांचे नगरविकास मंत्रालयासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन. देवळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत 14 नगरसेवकांनी त्यांच्या विभागीय चौकशीची मागणी केलेली आहे. या संदर्भात नगरविकास मंत्रालय, सचिव, आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे. मुख्याधिकारी नगरसेवकांच्या तक्रारी आणि विकास कामांकडे दुर्लक्ष करतात, तसेच तक्रारींवर अत्यंत संथ गतीने उत्तर देतात, असा आरोप या नगरसेवकांनी केलेला आहे. नमो उद्यानाच्या प्रस्तावावरूनही मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आमसभेत बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही त्यात कायदेशीर त्रुटी दाखवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत प्रस्ताव बाद करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केलेला आहे. तसेच अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा, लेआउटधारकांना दिलेल्या परवानगीची माहिती गुप्त ठेवल्या जात असल्याचा आणि मुख्यालयी राहण्याच्या नियमांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत निवेदनात एकूण 7 मुद्दे मांडण्यात आले. या सर्व प्रकरणांची सखोल विभागीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी न झाल्यास जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही या 14 नगरसेवकांनी दिलेला आहे. या निवेदनावर भाजपा गटनेते उमेश कांबळी, काँग्रेस गटनेते अशोक राऊत यांच्यासह अनिल कारोटकर, मनीषा लोखंडे, विभावरी बजाईत, विश्वजित पोटदुखे, विजय गोमासे, शुभांगी कुर्जेकर, सुरेखा कारोटकर, ललिताबाई धुर्वे, मिलिंद देशमुख, स्वप्नील कांबळी, ज्योती खाडे आणि रवींद्र कारोटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. किशोर सुरकार, जनसंग्राम न्यूज, देवळी.